रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या घराला घेराव टाकणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होत नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे. तर पोलिसांनी मला वाटतं की सरकारच्या दबावाप्रमाणे काम करू नये. त्यांनी आपल्या वर्दीत आदर राखला पाहिजे. सरकार कुठलंही असो, पण पोलीस तेच असतात आणि पोलिसांनी अशा गोष्टी फेस करणं अत्यंत आवश्यक आहे. जर त्या ठिकाणी घेराव घातला असेल किंवा त्या ठिकाणी काय चुकीचं त्या लोकांनी केलं असेल तर त्यांच्यावर केसेस केल्या पाहिजेत आणि त्यांना पकडलं पाहिजे असं आपलं मत आहे. राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी देखील मागणी केली जाते. ठीक आहे सर. सर्व उपस्थित पत्रकार आपला वेळ काढून उपस्थित राहिला. आपलं रिपब्लिकन और शी डिमांडेड द प्रेसिडेंट रूल शुड बी इम्पोज इन द महाराष्ट्र. क्या आपका क्या मतलब? नहीं, प्रेसिडेंट रूल का जो है मतलब वैसा मैंने भी मांग बीच में किया था. मी सुद्धा तशा पद्धतीची मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये दलितांवरती अत्याचार वाढत आहे. महाराष्ट्रामधली जी काय लॉ अँड ऑर्डरची स्थिती आहे ती गंभीर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे अशा पद्धतीची आपली सुद्धा मागणी आहे. पण केंद्र सरकार ती लावेल की नाही याबद्दल मी ते संशय आहे. त्यामुळं या ठिकाणी मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बोलावलं. ईडीच्या इन्क्वायरीशी केंद्र सरकारचा अजिबात काही संबंध नाही आहे, बीजेपीचा अजिबात काही संबंध नाही आहे, पण आरोप मात्र केले जात आहे. आणि माननीय संजय राऊतजी हे कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरुद्ध भूमिका घेतात. कोर्टाचा आदर करणं हे शिकलं पाहिजे. परंतु त्यांना जामीन का मिळतो आणि यांना जामीन का मिळत नाही अशा पद्धतीची कोर्टाच्या संबंधामध्ये शंका घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्या वकील चांगले करावेत. जे वकील बीजेपीवाले करतायत तसले चांगले वकील करावेत आणि त्यांनी जामीन मिळवावा. त्यांनी चुकीचे वकील केले तर त्यांना जामीन मिळणार नाही. त्यामुळं चांगले वकील जे बाजू मांडणारे आहेत असे वकील केले पाहिजेत. आणि म्हणून नवनीत राणा आणि आपले काय नाव रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीशी मी सहमत आहे. पण केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लावेल असं मला वाटत नाही. हनुमान चालीसा घेऊन आंदोलन केलं. हनुमान चालीसाला घेऊन ते आज मातोश्रीवर जाणार होते. 2 दिवसांपासून हा सगळा खेळ सुरू आहे. मग काय ते गेले नाहीत का? नाही ते गेले नाहीत. मग गेले कुठून? त्यांना काय तिकडेच अडवलं का? नवनीत राणा साहेबांनी स्पष्ट असा आरोप केलेला आहे की पवार साहेबांच्या घरी जर एसटी कर्मचारी जातात त्यांच्यावर खटले दाखल केले जातात, त्यांना तुरुंगात टाकलं जातं. आमच्या घरी कालपासून आमच्या घरी शिवसैनिकांनी धावा फोडलेले आहे. त्यांच्या घराच्या चारो बाजूनी शिवसैनिकांच्या हे ताबा घेतलेले आहे, तरी देखील कारवाई होत नाही. ह्याच्यावर आपला काय? नाही तर ज्याप्रमाणे पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक करण्यात आली, अचानक त्या ठिकाणी आंदोलनकर्ते त्या ठिकाणी गेले, त्या बऱ्याचशा आंदोलनकर्त्यांना पकडण्यात आलेलं आहे. परंतु रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या घराला घेराव टाकणाऱ्या उसको ध्यान हटाने के लिए ये ऐसे दंगे हो रहे हैं क्या? नहीं, मुझे लगता है कि दंगे हो रहे हैं क्योंकि कुछ लोग दंगे करना चाहते हैं. जिस तरह रामनवमी का जो जुलूस है, ये जुलूस जब निकला था जहांगीरपुरी में, वहाँ मतलब ऊपर से पथराव हुआ, वेल प्लान्ड, मतलब इसी तरह का पथराव कुछ विशिष्ट समाज के लोगों ने किया. ये बात बिल्कुल अच्छी नहीं है. और ये दंगे कोई सरकार के पार्टी के तरफ से हो रहे हैं इस आरोप में बिल्कुल तथ्य नहीं है. यहाँ केजरीवाल जी जो आरोप कर रहे हैं कि भाई ये बीजेपी के लोगों ने किया है, बीजेपी बोल रहे हैं कि भाई केजरीवाल के लोगों ने किया है, तो मेरा मत ये है कि भाई केजरीवाल के लोगों ने किया है और इसकी जांच हो. जो भी कोई आरोपी है उनको कड़ी से कड़ी सजा में मिलनी चाहिए. लेकिन महंगाई का कुछ डाइवर्शन करने के लिए कोई दंगे मतलब किए जा रहे हैं, इसमें बिल्कुल तथ्य नहीं है. कुछ लोग दंगे कराने की कोशिश कर रहे हैं. हम महंगाई कम करने की हमारी कोशिश है. 2-2.5 साल से कोरोना के कारण अपनी इकोनॉमी पूरी कोलैप्स हो गई थी. अभी उस इकोनॉमी को अगर डेवलप करना है,
तो कुछ हद तक पेट्रोल डीजल के भाव बढ़ाना आवश्यक था, लेकिन वो पेट्रोल डीजल के भाव कुछ दिनों के बाद कम हो जाएंगे। लेकिन सरकार की इकोनॉमी ठीक करने के लिए कोई न कोई तो निर्णय लेने की आवश्यकता थी, लेकिन महंगाई कम होनी चाहिए, ऐसा मेरे पार्टी का भी स्टैंड है। और जरूर माननीय नरेंद्र मोदी जी महंगाई कम करने के लिए कोशिश करेंगे। सर हनुमान चालीसा कंट्रोवर्सी को लेके आज नवनीत सिंह राणा ने जो एक एलिगेशन, अगर उल्टी सीधी बात करते होंगे तो इससे भी हमें सम्मत नहीं है। मुस्लिम मौलाओं ने, मुस्लिम नेताओं ने उल्टी सीधी बात करके मुस्लिम समाज को धोखे में डालना ठीक नहीं है। तो जहाँ जहाँ मुस्लिम पर अन्याय होगा वहाँ मुस्लिम के साथ रहेगी, जहाँ हिंदुओं पर अन्याय होगा वहाँ हम हिंदुओं के साथ रहेंगे। लेकिन मेरे पार्टी का भोंगे निकालने के लिए विरोध है मस्जिद के, लेकिन मंदिर को भोंगे लगाने के लिए मेरे पार्टी का सपोर्ट है। वहाँ हिंदू समाज के लोग भोंगे लगा सकते हैं, ऐसा मेरे पार्टी का स्टैंड है। और 3 तारीख को मेरे पार्टी के कार्यकर्ता जगह जगह पर जाकर मस्जिद का संरक्षण करेंगे। सर देश में जहांगीरपुरी हो, हुगली हो और भी जगह दंगे हो, एक आराखडा महापालिकेने तयार करावा, राज्य सरकारने तयार करावा आणि मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या रेल्वेच्या आजूबाजूला झोपड्या आहेत, तर त्यांचं पुनर्वसन राज्य सरकारने करावं। मुंबईमध्ये आम्ही असा प्रयोग करतो आहोत की रेल्वेच्या बाजूला असणाऱ्या ज्या जागा आहेत, तर त्या ठिकाणी त्या जागा ज्या आहेत त्या राज्य सरकारने विकत घ्याव्यात असं रेल्वेचं म्हणणं आहे। जर त्यांना पुनर्वसन करायचं असेल तर SRE स्कीम जशी मुंबईमध्ये आहे, बिल्डर त्या ठिकाणी येऊन त्याचं पुनर्वसन करणार। जर 1000 झोपडे आहेत तर 1000 झोपड्यांना 1000 जागा देऊन त्यांना 1000 घरं विकण्याचा त्यामध्ये अधिकार आहे। तर काही बिल्डर ती जमीन विकत घ्यायला तयार आहे। म्हणजे रेल्वेचं म्हणणं आहे की राज्य सरकारने ते पैसे भरावेत, पण राज्य सरकार काय ते पैसे भरणार नाही। पण तो जर बिल्डर भरत असेल तर अशाही काही ठिकाणी अशी स्कीम राबवण्याचा प्रयत्न आहे। तर आपण जे म्हणालात की रावसाहेबांनी जे सांगितलं ते कोर्टाचाच आदेश आहे आणि रेल्वेचं म्हणणंच आहे की त्यांचं घरं बांधून देणे आमचं काम नाही आहे, रेल्वे चालवणे आमचं काम आहे। तर राज्य सरकारने या झोपडपट्टीच्या संबंधामध्ये माननीय उद्धव ठाकरे सरकारने यामध्ये हजारो झोपडे आहेत, हजारोंना लाखो झोपडे असतील महाराष्ट्रामध्ये, तर त्या झोपड्यांचं पुनर्वसन करण्याच्या संबंधातला जो आश्वासन आहे ते रेल्वेला ते द्यावं आणि एकही झोपडी डिमॉलिश होणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे। सर हिंदी में जानना चाहेंगे कि राज ठाकरे ने जो स्टैंड लिया है लाउडस्पीकर को लेकर, उसमें आपकी पार्टी की क्या भूमिका है? नहीं, मेरे पार्टी की भूमिका ये है कि राज ठाकरे एक पार्टी के बड़े नेता है, बहुत बड़े मिलिटेंट नेता भी है, लेकिन राज ठाकरे ने अभी भगवा अपने अंग पर डालकर उन्होंने हिंसक मार्ग से जाने की भूमिका उन्होंने रखी है। उन्होंने मतलब जो मस्जिद पर लाउडस्पीकर जो लगे हैं, भोंगे लगे हैं, उसको हटाने की मांग की है। लेकिन रिपब्लिकन पार्टी का कहना यह है कि भोंगे हटाने की मांग करने के बजाय मंदिर में भोंगे अगर आपको लगाना है तो आप लगा सकते हैं, लेकिन मस्जिद के भोंगे हटाने की भूमिका ठीक नहीं है। ये भूमिका मतलब बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के खिलाफ है और इसीलिए रिपब्लिकन पार्टी 3 तारीख को जगह जगह पर जहां मस्जिद है वहां जाकर मेरे पार्टी के कार्यकर्ता भोंगे का मस्जिद का संरक्षण करेंगे। और मतलब और अगर कोई मौलाना लोग अगर उलटा बाळासाहेबांचं संरक्षण करण्यासाठी मोठी सिक्युरिटी ही महाराष्ट्र सरकारने दिली होती, त्यामुळं केंद्र काय त्यांना देणार आहे की नाही मला माहीत नाही आहे आणि दिली तरी त्याला आमचा विरोध नाही, कारण राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहे, त्यांच्या जीविताचं संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्राची आणि राज्याची आहे। त्यामुळं जरी त्यांच्यावर आमचे वैयक्तिक मतभेद असले किंवा या मुद्द्यावर जरी मतभेद असले तरी त्यांना संरक्षण मिळू नये या मताचा मी अजिबात नाही। त्यामुळं त्यांना वरचं मिळणार आहे की नाही मला माहीत नाही, पण राज्य सरकारने त्याला तर संरक्षण द्यावं। सर आपण मागची प्रेस त्यासाठी आमचा पाठिंबा आहे, पण अशी भाषा करणाऱ्यांना आमचा विरोध आहे।
1 तारखेला राज ठाकरे जे आहेत औरंगाबादमध्ये सभा घेतात. आपण जर औरंगाबादमध्ये बघितलं तर आतापर्यंत हिंदू मुस्लिम आपल्याला वाद पाहायला मिळतोय. त्याला वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केलाय की औरंगाबादमध्ये सभा घेऊ नका. कदाचित दंगल भडकली तर त्याचं प्रमुख कारण असू शकतं. तुमची भूमिका काय? आमची भूमिका ठीक आहे. आमची भूमिका हीच आहे की राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, कारण मुस्लिम समाज हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि राज ठाकरे त्या ठिकाणी जाऊन तिथं मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलणं आणि समाजामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आमच्या दलित प्रांताच्या सभांना सुद्धा अशीच परवानगी नाकारली जायची. आम्हाला तिथं जाण्यापूर्वी पकडलं जायचं. खैरलांची हत्याकांडाच्या वेळेला आम्ही सरकारबरोबर होतो, मी सरकारसोबत होतो, पण मला सुद्धा त्या काळामध्ये आमचा आपल्या नागपूरमध्ये खैरलांजीच्या हत्याकांडाच्या निषेधात आयोजित केलेल्या मोर्चाला जाण्यापूर्वी मला प्लेनमधून उतरल्याबरोबर मला त्या ठिकाणी पकडलं होतं. त्यामुळं का तर म्हणजे त्या मोर्चाला त्या ठिकाणी बंदी होती आणि त्यामुळं सगळ्या नेत्यांना आणि सगळ्या लोकांना आहे त्या ठिकाणी सगळीकडे अडवलं होतं. तर राज ठाकरेला हे सरकार काळ होत नाही आहे. जर राज ठाकरे वाद निर्माण करण्यासाठी जर महाराष्ट्रात फिरत असतील तर त्यांच्या लोकांना अडवलं पाहिजे. त्यांच्या सभेला लोक जातात कसे? आमच्या सभेला जाऊ ते दिले नाही लोक त्यावेळेला. आम्ही सरकारसोबत होतो तरीसुद्धा मला त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं. प्रकाश आंबेडकरांना पकडलं होतं, सगळ्या आमच्या नेत्यांना पकडलेलं होतं. त्यामुळं जर समाजात वाद निर्माण होत असेल तर सरकारने लेचीबेची भूमिका घेऊ नये. हे सरकार जे आहे ते दुबळ सरकार आहे. या सरकारमध्ये बळ असलं पाहिजे. आणि माननीय दिलीप वळसे पाटील आमचे पुण्याचे आहेत, त्यांनी या संबंधामध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे असं आमचं या संबंधातलं मत आहे. केंद्र त्यांना सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे राज ठाकरे. सुरक्षा पुरवणं हा भाग वेगळा आहे. केंद्र पुरवणार आहे का नाही मला माहीत नाही. परंतु आपल्याला माहीत आहे की बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेसच्या नेहमी विरोधात राहिले, तरीसुद्धा बाळासाहेबांचं संरक्षण करण्यासाठी मोठी सिक्युरिटी ही महाराष्ट्र सरकारने दिली होती. त्यामुळं केंद्र काय त्यांना देणार आहे की नाही मला माहीत नाही आहे. आणि त्याच्या एका नगरसेवकाच्या काही नातेवाईकांनी त्या ठिकाणी त्या मातंग असणारा जो वॉचमॅन होता त्याच्यावर काहीतरी चोरीचा आरोप काहीतरी होता आणि त्या जरी चोरीचा आरोप असला तर अशी ही माणुसकीला कलंक लागेल अशा पद्धतीची मारहाण करणे अत्यंत चुकीचं होतं. त्या मारहाणीमध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. जवळजवळ 7 आरोपी त्या केसमध्ये पकडण्यात आलेले आहेत. परंतु त्या या केसमध्ये रिपब्लिकन पक्ष हा मात्र समाजासोबत आहे आणि अशा पद्धतीच्या घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि ज्याने अशा पद्धतीचं कृत्य केलेलं आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आठवले साहेब, राज ठाकरेंची ठाण्यामध्ये सभा झाली. ते सभेमध्ये असं म्हणतात सातत्यानं जसा राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालाय तसं राज्यामध्ये जातीवाद वाढला आणि त्याला प्रमुख कारण शरद पवार आहेत. तुमच्या दृष्टीनं आतापर्यंत तुम्ही शरद पवारांच्या युतीच्या काळामध्ये होतात, केंद्रामध्ये मंत्री होतात, आता भाजपसोबत आहात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमुळे खरंच राज्यामध्ये जातीवाद वाढलाय असं वाटतंय? शरद पवारांच्यामुळं जातीवाद वाढलेला आहे असं माझं मत नाही आहे. परंतु शरद पवारांच्या काय लोकांमुळं, जसे आता जे मिटकरी आहे, मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि या मिटकरींनी ब्राह्मणांच्या विरुद्ध गरळ ओकण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे ब्राह्मण हे सोशलिस्ट ब्राह्मण आहेत, जे ब्राह्मण कम्युनिस्ट आहेत, जे ब्राह्मण राष्ट्रवादी आहेत, अशा ब्राह्मणांच्याबद्दल अशी चुकीची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ब्राह्मण्यवादावर टीका केली, पण ब्राह्मण समाजासोबत आला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली. आणि त्यामुळं मला असं वाटतं की पवारसाहेब जातीवादी नाही, पण पवारसाहेबांच्या सोबत असणारे जे काही लोक बरेचसे आहेत ते जातीवादी आहेत आणि ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला आमचा विरोध आहे. मिटकरींचा मी या ठिकाणी निषेध करतो की त्यांनी अशा पद्धतीनं ब्राह्मणांच्या विरुद्ध गरळ ओकण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो अत्यंत त्यांची भूमिका चुकीची आहे.
आमचा मराठा समाजाला पूर्ण पाठिंबा आहे, त्यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. जर रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत असताना त्या ठिकाणी राज ठाकरेची आवश्यकता नाही, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. तुम्ही कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवणार आहात आगामी काळातल्या निवडणुका कोणत्या? आगामी काळातल्या ज्या निवडणुका आहेत त्या ज्या शहरामधले जे प्रश्न आहेत, पर्यावरणाचा प्रश्न आहे, झोपडपट्टीचा प्रश्न आहे. चिन्ह चिन्ह सिंबल तुम्ही आरपीआयचं चिन्ह वापरणार का? अच्छा, चिन्ह. भाजपच्याच कमळावरती लढणार? नाही, बघूया तो आता आमचा पार्टीने निर्णय मग घेईल. कमळ जर वापरलं तर तुमचं अस्तित्व स्वतंत्र कसं मानायचं? नाही, आमचं अस्तित्व काय नाही. अशा मित्रपक्षाचे सिंबॉल घेण्याची पद्धती पूर्वी सुद्धा राहिलेली आहे. ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्रित येतात त्यावेळेला एक सिंबॉल घेण्याच्या संबंधामध्ये पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असे निर्णय झालेले आहेत. पण आमच्या पक्षाचं अस्तित्व पुण्यामध्ये आम्ही त्यांचं सिंबॉल घेतलं होतं. पण रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व जे आहे ते RPI सारखंच आहे. आम्हाला तिथं वेगळं ऑफिस मिळालेलं आहे. आम्हाला RPI म्हणून डेप्युटी मेयरपद आम्हाला मिळालेलं आहे. त्यामुळं आमचं अस्तित्व संपण्याचा काही विषय अजिबात नाही आहे. कारण आम्हाला अजून सिंबॉल नसल्यामुळं आमची थोडी अडचण आहे. त्यामुळं काही ठिकाणी अशा पद्धतीचा प्रयोग करून आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमचा BJPचं सिंबॉल घेतल्यामुळं आमचा कुणी कार्यकर्ता BJPमध्ये जात नाही आहे. तो RPI म्हणूनच त्याचं अस्तित्व आहे आणि त्यामुळं मला वाटतं की त्याची फारशी अडचण येणार नाही. पण अजून रिपब्लिकन पक्षाला महापौरपद सुद्धा मिळावं यासाठी सुद्धा मी देवेंद्र फडणवीस आणि BJPच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून, चंद्रकांतदादा पाटील आहेत त्यांच्याशी बोलून आपण त्या संबंधामध्ये आपण निर्णय घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आजची जी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मुंबई आहे, या ठिकाणचे जे कार्यकर्ते होते जवळजवळ 300-350 कार्यकर्ते त्या बैठकीला आले होते आणि आज आमची बैठक त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सर, राज ठाकरेंबाबत जी तुम्ही भूमिका घेतलेली आहे त्याच्या उलट भाजपची भूमिका आहे. भाजप त्यांना उघडपणे समर्थन देताना पाहायला मिळते आणि तुम्ही तर एकत्रच आहात सत्तेमध्ये. भाजपची भूमिका नाही, भाजपने काय असं त्यांना हे केलंय असं अजिबात नाही आहे. आणि मी भाजपसोबत आहे. पण या मुद्द्यावर माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका जी आहे ही भूमिका ही मस्जिदीतल्या लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीची माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीसोबत बरेचसे मुस्लिम आहेत, त्यांची मुस्लिम आघाडी आहे, मुस्लिम विंग आहे आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं की माननीय नरेंद्र मोदींचा नारा सबका साथ सबका विकास अशा पद्धतीचा त्यांचा नारा आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका जी आहे ती समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये, अशांती निर्माण होऊ नये आणि शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे म्हणून आमच्या पक्षाची अशी भूमिका आहे. राज्यामध्ये तो फॉर्म्युला पाळला जात नाहीये का? सबका साथ सबका विकास भाजपकडून राज्यामध्ये पाळलं जात नाहीये का? कारण की ते उघडपणे राज ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा नाही, कुठं उघड असं कुठं दिलेलं नाही. कुठं सगळेच बोलतात, सगळेच राजकीय नेते भाजपचे ठीक आहे, मला माहित आहे. तुमची जागा मनसे घेते का? युतीमधली तुमची जागा मनसे घेते का? नाही, आमची जागा मनसे घेण्याचा प्रश्नच येत नाही आहे. मनसे हा BJP सोबत येणं अत्यंत अशक्य आहे. कारण BJPला मनसेला सोबत घेणं परवडणारं नाही आहे. BJPचा जो जनाधार वाढलेला आहे, त्यांचा मतदार जो वाढलेला आहे, तो वाढलेला मतदार जो आहे हा जर राज ठाकरेंना सोबत घेतलं तर त्यांचा मतदार जो आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं राज ठाकरेला सोबत घेण्याचा पॉलिटिकली निर्णय BJP घेऊ शकत नाही आणि तो घेऊ नये असं माझं मत आहे. जर रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत असताना त्या ठिकाणी झालेल्या RPIच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे आणि पक्षाची बांधणी जी आहे ती बांधणी चांगली करण्याच्या संबंधात आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त मेंबर करण्याच्या संबंधातला निर्णयसुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख असे मेंबर व्हावे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आणि पक्ष बांधणी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत
त्या महानगरपालिकेच्या 15 महानगरपालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये BJP सोबत युती करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी काही ठिकाणी स्वबळावर जर जागा आम्हाला काही सुटल्या नाही तर त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णयसुद्धा आम्ही घेतलेला आहे. पण मुंबई आहे, पुणे आहे किंवा सगळ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी मात्र आमची युती नक्कीच होणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याने BJPला जवळजवळ 15 ठिकाणी सत्ता कशी मिळेल आणि त्यामध्ये मुंबई ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईची जी काय सत्ता आहे ती उलटवून टाकणं अशा पद्धतीचं प्लॅनिंग देवेंद्र फडणवीस आम्ही केलेलं आहे. आणि मागच्या वेळेला सुद्धा BJPला जवळजवळ 82 जागा मिळाल्या होत्या. या वेळेला सुद्धा आम्ही जवळजवळ 115पेक्षा जास्त जागा ज्या आहेत या जागा मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. 1992मध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचा अलायन्स झाला होता माझ्या ग्रुपचा. त्यावेळेला बऱ्याच वर्षाची शिवसेना BJPची सत्ता जी आहे ती सत्ता आम्हाला मिळाली होती. काँग्रेस रिपब्लिकन पक्षाला मिळाली होती. त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा पहिला मेयर जो आहे चंद्रकांत हंडोरे हे आमचे पहिले मेयर झाले होते. या वेळेला मुंबईमध्ये सत्ता आली तर मेयर हा जर BJPचा असेल तर डेप्युटी मेयर जो आहे हा जसा पुण्यामध्ये आम्हाला 5 वर्ष आम्हाला डेप्युटी मेयरपद मिळालं त्या धर्तीवर मुंबईला सुद्धा आम्हाला जे उपमहापौरपद जे आहे उपमहापौरपद आम्हाला मिळालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेप्रमाणे ते बंद करण्यात आलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत आणि राज्यांनी कायदा करावा, निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा आदेश सुप्रीम कोर्टाचा आहे. त्याप्रमाणे माननीय उद्धव ठाकरे सरकारने दलित आदिवासींना पूर्वी जसं आरक्षणामध्ये प्रमोशनमध्ये आरक्षण मिळत होतं ते प्रमोशनमध्ये आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी, त्याचबरोबर मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरावा या मागणीसाठी, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी, OBCना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी, दलितांनाच नव्हे तर भूमिहीनांना 5 एकर जमीन दिली पाहिजे या मागणीसाठी, झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या 2019ला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्या 2019 पूर्वीच्या झोपड्यांना मान्यता द्यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 10 तारखेला महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्हाधिकारी कचेरी आणि तहसील कचेरीवर RPIच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मोर्चे, निदर्शनं, रस्ता रोको अशा पद्धतीचे कार्यक्रम हे घेण्याचा निर्णय तो जास्त. आता आमची भीम जयंती तर जवळजवळ 2 महिने चालत असते. ती 14 एप्रिलच्या अगोदरपासून सुरू होते. ती जून महिना संपला तरी सुद्धा जून महिन्यापर्यंत पावसाळा येईपर्यंत आमच्या जयंतीचे कार्यक्रम चालू असतात. त्यावेळेला कधी मुस्लिमांनी काय विरोध केला नाही, शिवजयंतीचा विरोध केला नाही. नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम अनेक वेळेला पूर्वी चालायचे. आता अलीकडे 10ची वेळ कोर्टामुळे आहे, पण पूर्वी 12-12, 2-2 वाजेपर्यंत आपले कार्यक्रम चालायचे. तर त्यावेळेला कधी मुस्लिमांनी विरोध केला नाही. मग आपण त्यांचा एवढाच अजान जो आहे त्याला आपल्याला काय एवढं वाईट वाटण्याचं कारण आहे? मला असं वाटतं की त्यांचा अजान हा 1-2 मिनिटाचा नसतो. त्यामुळं अशा पद्धतीचा वाद लावू नये. आणि जर तो लाऊडस्पीकरचा आवाज जास्त असेल तर तो कसा कमी करायचा किंवा काय करायचं या संबंधामध्ये स्थानिक पोलिसांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. पण ही राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. दुसरा विषय आहे तो महाराष्ट्रामध्ये प्रमोशनमध्ये दलित तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि महाबळेश्वरच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव राज ठाकरे यांनी सुचवलं होतं. म्हणजे शिवसेनेचा काय त्यांचं नाव शिवसेना प्रमुख, शिवसेना कार्यप्रमुख, कार्याध्यक्ष किंवा कार्यप्रमुख जे आहेत तर कार्यप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे राज ठाकरे यांनी सुचवलं होतं.
आणि मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हवं होतं. परंतु त्यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते शिवसेना सोडून बाहेर पडले आणि सुरुवातीला सर्वांना सोबत घेण्याची भूमिका ते ठेवली. पण आता मात्र ते एकदम उलट दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. फक्त धमक्या देण्याची भाषा फक्त त्यांनाच करता येते असं अजिबात नाही आहे. एक तर मी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की 3 तारखेला ज्या ज्या ठिकाणी मस्जिद असेल त्या मस्जिदीच्या ठिकाणी जाऊन जर कोणी भोंगे काढायला आले तर त्याचा कडा विरोध करण्याच्या संबंधातले आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. कारण राज ठाकरेंचं स्टेटमेंट हे असंविधानिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देणार आहे. आपल्या देशाचं संविधान सर्व धर्म समभावाचं आहे आणि अशा पद्धतीनं एकेरी भाषा किंवा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली जी आहे माननीय राज ठाकरे यांनी, त्या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा कठोर विरोध आहे. त्यामुळं 3 तारखेला माझे कार्यकर्ते मस्जिदीचं संरक्षण करतील. पण मुस्लिम नेत्यांनी मात्र उलटसुलट भाषा वापरू नये. हिंदू समाजाच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेऊ नये. या ठिकाणी हिंदू समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हिंदू समाजाच्या बाजूने उभा राहील. ज्या ठिकाणी मुस्लिमांवर अन्याय होईल त्या ठिकाणी मुस्लिमांच्या बाजूने आरपीआय उभा राहील. कारण आम्हाला देशाच्या संविधानाचं संरक्षण करायचं आहे. आम्ही सुद्धा पॅन्थरच्या मुवमेंटमधून आम्ही आलेलो आहोत. आम्हाला सुद्धा दादागिरी करणं हे काय आम्हाला जमत नाही असं अजिबात नाही. पण आम्हाला दादागिरी करायची नाही. आम्हाला शांतता हवी आहे आणि शांतीसाठी आम्ही त्या ठिकाणी मस्जिदीच्या भोंग्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलिसांनी सुद्धा त्या संबंधामध्ये लक्ष द्यावं. महाराष्ट्र सरकारने तिकडं पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्याप्रमाणे आमची बाबासाहेबांची जयंती असते, शिवजयंती असते, नवरात्र उत्सव असतो, तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि महाबळेश्वरच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव राज ठाकरे यांनी सुचवलं होतं. म्हणजे शिवसेनेचा काय त्यांचं नाव शिवसेना प्रमुख, शिवसेना कार्यप्रमुख, कार्याध्यक्ष किंवा कार्यप्रमुख जे आहेत, तर कार्यप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव हे राज ठाकरे यांनी सुचवलं होतं. आणि मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला हवं होतं. परंतु त्यांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ते शिवसेना सोडून बाहेर पडले आणि सुरुवातीला सर्वांना सोबत घेण्याची भूमिका ते ठेवली. पण आता मात्र ते एकदम उलट दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. फक्त धमक्या देण्याची भाषा फक्त त्यांनाच करता येते असं अजिबात नाही आहे. एक तर मी कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे की 3 तारखेला ज्या ज्या ठिकाणी मस्जिद असेल त्या मस्जिदीच्या ठिकाणी जाऊन जर कोणी भोंगे काढायला आले तर त्याचा कडा विरोध करण्याच्या संबंधातले आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. कारण राज ठाकरेंचं स्टेटमेंट हे असंविधानिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला चॅलेंज देणार आहे. आपल्या देशाचं संविधान सर्व धर्म समभावाचं आहे आणि अशा पद्धतीनं एकेरी भाषा किंवा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली जी आहे माननीय राज ठाकरे यांनी, त्या भूमिकेला रिपब्लिकन पक्षाचा कठोर विरोध आहे. त्यामुळं 3 तारखेला माझे कार्यकर्ते मस्जिदीचं संरक्षण करतील. पण मुस्लिम नेत्यांनी मात्र उलटसुलट भाषा वापरू नये. हिंदू समाजाच्या विरुद्ध त्यांनी भूमिका घेऊ नये. या ठिकाणी हिंदू समाजावर अन्याय होईल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष हिंदू समाजाच्या बाजूने उभा राहील. ज्या ठिकाणी मुस्लिमांवर अन्याय होईल त्या ठिकाणी मुस्लिमांच्या बाजूने आरपीआय उभा राहील. कारण आम्हाला देशाच्या संविधानाचं संरक्षण करायचं आहे. आम्ही सुद्धा पॅन्थरच्या मुवमेंटमधून आम्ही आलेलो आहोत. आम्हाला सुद्धा दादागिरी करणं हे काय आम्हाला जमत नाही असं अजिबात नाही. पण आम्हाला दादागिरी करायची नाही. आम्हाला शांतता हवी आहे आणि शांतीसाठी आम्ही त्या ठिकाणी मस्जिदीच्या भोंग्यांचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पोलिसांनी सुद्धा त्या संबंधामध्ये लक्ष द्यावं. महाराष्ट्र सरकारने तिकडं पूर्णपणे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि ज्याप्रमाणे आमची बाबासाहेबांची जयंती असते, शिवजयंती असते, नवरात्र उत्सव बाळासाहेब ठाकरेंच्या सभा फार मोठ्या होत होत्या, पण त्यांचा एकच आमदार छगन भुजबळ एकच आमदार असायचे. नंतरच्या काळामध्ये त्यांचे आमदार वाढले. सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेबांच्या एवढ्या मोठ्या सभा व्हायच्या, पण बाळासाहेबच कार्यकर्त्यांना प्रश्न विचारायचे की अरे माझी तर सभा एवढी मोठी होते आणि मतं कुठं तर जातात. त्यामुळं राज ठाकरेंच्या सभा या वेल प्लॅन्ड असतात, त्या इव्हेंट मॅनेजमेंटला दिलेल्या त्या सभा असतात. त्या वेल प्लॅन्ड सभा घेण्याचं त्यांचं काम स्तुत्य आहे, पण भोंगे काढण्याची भूमिका स्तुत्य नाही. त्यांनी एकदा पहिला झेंडा त्यांचा तर निळा रंग, हिरवा रंग, भगवा रंग, पांढरा रंग अशा सगळ्या रंगांचा संगम असणारा झेंडा बनवला होता. पण लगेच काही वर्षानंतर त्याच्यामध्ये बदल करू त्यांनी भगवा झेंडा केलेला आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे की त्या सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या भोंग्याचा विषय हा सध्या सुरू आहे. म्हणजे मस्जिदीचे बंद करून भोंगे करू नका तुम्ही सोंगे, मतलब मस्जिदीवरचे जे भोंगे आहेत हे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ते भोंगे आहेत. आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा कधी भोंग्याला विरोध केला नव्हता. तर माननीय राज ठाकरे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी एक नवीन पवित्रा घेतलेला आहे. भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे. भगव्याशी गौतम बुद्धांचा फार जवळचा संबंध होता. भगवा रंग हा शांततेचं प्रतीक आहे. भगवा रंग म्हणजे काय, समाजामध्ये वाद निर्माण करणारा तो रंग नाही. त्यामुळं माननीय राज ठाकरे यांनी जर अंगावर भगवा रंग घेतला असेल तर त्यांनी कुठल्या धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करू नये. आणि 3 तारखेला ते हनुमान चालीसा म्हणजे मंदिरावर भोंगे लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर मंदिरावर भोंगे लावायला आमचा विरोध नाही, परंतु मस्जिदीवरचे भोंगे काढण्याला आमचा विरोध आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे, त्याचप्रमाणे मुस्लिम समाजातल्या काय मौलानांची भूमिका सुद्धा अत्यंत चुकीची आहे. मुस्लिम समाजाला धोक्याच्या पातळीवर घेऊन जाण्याचा त्यांच्या वक्तव्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. आपला समाज अल्पसंख्याक आहे आणि त्या समाजाचं संरक्षण करायचं असेल तर धमकी वजा भाषा वापरून चालणार नाही. तर जे काही चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायला हरकत नाही, पण आम्ही हे करू ते करू अशा पद्धतीचं वक्तव्य हे मौलानांना सुद्धा शोभत नाही. आणि मुस्लिम समाजाने मौलानांचं ऐकू नये. मुस्लिम समाज जो आहे हा मुस्लिम समाज कुराण हा शांती शिकवणारा अशा पद्धतीचा तो धर्मग्रंथ आहे. त्यामुळे कुराण मानणाऱ्यांनी मला असं वाटतं की हिंसेच्या दिशेनं जाता कामा नये. हिंसक अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही. राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे. त्यांनी अशा पद्धतीचा पवित्रा का घेतला आणि तुमच्या राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात म्हणून त्यांना मतं मिळतात असं अजिबात नाही आहे. माननीय